पर हेड 80,000 रुपयाच्या आतमध्ये तुम्ही बाली ट्रिप करू शकता फ्लाइट आणि विजा पकडून. उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही बरं का, पुरावा आहे आपल्याकडे. संपूर्ण खर्चाची फोड तुमच्या समोर करून दाखवणार आहे. तुम्हाला ऑनलाईन दाखवणार आहे हॉटेल आणि फ्लाइटचा खर्च. सगळं दूध का दूध, पाणी का पाणी. त्यामुळे 80,000 रुपयाच्या आतमध्ये बजेट बाली ट्रिप करू शकता. आणि जर तुम्हाला 5 स्टार बाली ट्रिप करायची असेल, एकदम लक्झरी, तर 2.25 लाख रुपयामध्ये करू शकता. ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत. आणि या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 8 रात्री 9 दिवसांची बाली ट्रिपचं पर हेड परफेक्ट बजेट आणि त्याची आयटनरी. तुम्ही म्हणाल की अरे भाऊ ठीक आहे, 70-80 हजार रुपयात बाली ट्रिप होते, पण आता सीझन आहे का, आता पाऊस आहे. अरे पाऊस आपल्याकडे बालीमध्ये पाऊस असतो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये. तिथला उन्हाळा असतो फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये. मे, जून, जुलै अप्रतिम सीझन. आत्ता आम्ही गेलो होतो तेव्हा 20 ते 22 टेम्परेचर होतं. उन्हात सुद्धा छान वाटत होतं. त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर पर्यंत बाली ट्रिप आरामात प्लॅन करू शकता. बरं, आता महत्वाची गोष्ट म्हणजे खर्च. आता फ्लाइट, विजा, राहणं, खाणं आणि फिरणं, इंटरनल ट्रान्सपोर्ट, या सगळ्या खर्चाची फोड तुमच्या समोर करून दाखवतो. तर पहिला महत्वाचा मुद्दा जिथे सगळ्यात जास्त पैसे खर्च होणार आहेत ते म्हणजे फ्लाइट. आता एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईवरून आपल्याला बालीला जायचंय, तर थेट फ्लाइट एक सुद्धा नाही. म्हणजे मला तर एक सुद्धा सापडली नाही. त्यामुळे आपल्याला जायचंय मुंबई ते क्वालालंपूर, मलेशिया. 5.5 तासाची फ्लाइट आहे. मलेशियाला जाऊन 2-3 तासाचा हॉल्ट आहे आणि तिथून परत 3.5 तासाची फ्लाइट घेऊन आपल्याला बालीला पोहोचायचंय. त्यामुळे हा संपूर्ण जो प्रवास आहे तो साधारण 10 ते 12 तासांचा प्रवास आहे. आता फ्लाइटचे बरेच ऑप्शन्स आहेत. इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, मलेशिया एअरलाइन्स आहे, सिंगापूर एअरलाइन्स आहे. इंडिगो आणि एअर इंडिया साधारण स्वस्त पडतं, पण एअर इंडिया मला रिस्की वाटतं. आणि इंडिगोमध्ये तुम्हाला टेलिव्हिजन, खायला वगैरे काहीच मिळत नाही. तर मी तुम्हाला सांगेन की जर सिंगापूर स्वस्तात मिळाली तर बेस्ट आहे. सगळ्यात भारी सर्व्हिस सिंगापूर एअरलाइन्सची आहे. नाहीतर मलेशिया, आम्ही मलेशिया एअरलाइन्सने गेलो, ती सुद्धा छान आहे. आता आम्ही आयत्या वेळेस ही ट्रिप ठरवली, त्यामुळे 1 महिना आधी फ्लाइट बुक केलं. त्यामुळे आम्हाला फ्लाइट महाग पडलं. आमचा खर्च मलेशियन एअरलाइन्सचा जाऊन येऊन एकाचं तिकीट होतं 57,000 रुपये. पण जर तुम्ही 3 महिने आधी फ्लाइट बुक केली, 2 ते 3 महिने आधी, तर हेच तिकीट तुम्हाला मिळू शकतं 40,000 रुपयांमध्ये. अगदी 35 ते 40च्या रेंजमध्ये तुम्हाला फ्लाइट मिळू शकतं. आत्ता मी जस्ट रेट चेक केले. तुम्हाला 35 ते 40,000च्या रेंजमध्ये सिंगापूर एअरलाइनची सुद्धा फ्लाइट मिळू शकते. पण एक लक्षात घ्या, की बालीवरनं ऑस्ट्रेलिया 3 तासाच्या अंतरावरती. आपल्याला इथून तिथे जायला 8.5 ते 9 तास लागतात. म्हणजे युरोप एवढं अंतर आहे. त्यामुळे फ्लाइटचे जे चार्जेस आहेत ते 35च्या खाली कधीच जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला 40,000 जरी फ्लाइट मिळालं तरी ते उत्तम डील असेल. त्यामुळे संपूर्ण खर्चामध्ये फ्लाइटचा खर्च जाऊन आणि येऊन रिटर्न फ्लाइट सुद्धा तुम्हाला येणार आहे पर हेड साधारण 40,000 रुपये. आता दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे व्हिसा. व्हिसाचा खर्च आहे 2500 रुपये प्रत्येकी. व्हिसा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. अजिबात कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही. त्यांची वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्याच्यावरती जाऊन तुमचं फ्लाइट तिकीट, राहण्याच्या रिसिट्स आणि बाकी ज्या डिटेल्स आहेत, तुमचे पासपोर्टचा नंबर, पासपोर्टचा फोटो, तुमचा फोटो, या सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत. 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला मेलवरती व्हिसा येतो. तो व्हिसा तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा म्हणजे त्याची सॉफ्ट कॉपी तिथे बालीला गेल्यावरती दाखवू शकता किंवा प्रिंट आउट सुद्धा दाखवू शकता. एजंटची वगैरे काहीही गरज नाही. हे तुम्ही स्वतः करू शकता. हे ॲक्चुअली तुम्ही बालीला जाऊन बाली एअरपोर्टवरती सुद्धा करू शकता. पण खूप जास्त वेळ जाईल. त्यामुळे शक्यतो ते इथे भारतातनंच करा. सगळ्या गोष्टी बुक झाल्यानंतर ट्रिपच्या 15 ते 20 दिवस आधी जरी तुम्ही व्हिसा प्लॅन केलात तरी काही प्रॉब्लेम नाही. व्हिसा आल्यानंतर त्यांचा कस्टम फॉर्म सुद्धा भरायचा असतो. खूप सोपी प्रोसेस आहे. ते लिंक पाठवतात आणि त्या लिंकवरनं तुम्ही कुठल्या गोष्टी कॅरी करताय, कॅश किती साधारण असणार आहे, कितीच्या आत असणार आहे, या सगळ्या गोष्टी फॉर्ममध्ये टाकायच्या आहेत. आणि मग तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला क्यूआर कोड मिळतो आणि तो क्यूआर कोड तुम्हाला एअरपोर्टवरती दाखवायचा आहे. त्यामुळे आधी तुम्हाला दाखवायचा आहे व्हिसा आणि त्यानंतर क्यूआर कोड दाखवून तुम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडू शकता. त्यामुळे संपूर्ण खर्चामध्ये तुम्हाला व्हिसाचा खर्च येणार आहे पर हेड 2,500 रुपये. आता बाली असेल, व्हिएतनाम, युरोप, म्हणजे कुठल्याही देशाचा जिथे तुम्ही फिरायला जाणार आहात, तो व्हिसा कसा काढायचा घर बसल्या विदाऊट एजंट, असा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. पुढचा महत्त्वाचा खर्च म्हणजे इंटरनल ट्रान्सपोर्ट. बालीतल्या बालीमध्ये कसं फिरायचं आणि इथे तुमचे खूप पैसे वाचणार आहेत, कारण इथे एकदम स्वस्तात तुम्हाला बाईक रेंटल मिळते.
पण तरी जेव्हा आपण एअरपोर्टवरती पोहोचतो, एअरपोर्ट ते हॉटेल आपल्याला कॅबने जावं लागतं. त्यामुळे तुम्ही तिथे कॅब करू शकता. ग्रॅब नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. एकदम भरवशाची सर्व्हिस आहे आणि जसं आपण Uber बुक करतो, तशीच ती कॅब बुक करायची आहे. त्यामुळे शक्यतो जर तुम्ही बजेट ट्रिप प्लॅन करत असाल, तर आपल्याला फक्त 3दाच कॅब करायची. जेव्हा आपण बालीमध्ये पोहोचू, तेव्हा सामान असणार आहे. त्यामुळे एअरपोर्टवरनं आपल्या हॉटेलला जाण्यासाठी आपल्याला कॅब लागणार आहे. त्यानंतर आपली जर 8 दिवसाची ट्रिप असेल, तर आपण एकदा तरी हॉटेल बदलू ना, कारण आपण सेम हॉटेलमध्ये 8 दिवस नाही राहणार. त्यामुळे जेव्हा हॉटेल चेंज करू, तेव्हा आपल्याला एकदा कॅब करावी लागणार आहे. दुसऱ्यांदा कॅब करावी लागणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला परत जेव्हा एअरपोर्टवर जायचंय, जेव्हा आपली ट्रिप संपणार आहे, तेव्हा परत आपल्याला कॅब करायची आहे, ती तिसऱ्यांदा कॅब करायची. त्यामुळे टोटल 3 वेळा आपल्याला कॅब करायला लागणार आहे आणि साधारण कॅबचे एअरपोर्टपासून तुमचं हॉटेल असेल किंवा बालीतल्या बालीमध्ये साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती कॅब जाण्यासाठी 1500 ते ₹2000 खर्च येतो. त्यामुळे 4 जण कॅबमध्ये बसू शकतात. त्यामुळे पर हेड खर्च एका कॅबच्या जर्नीचा ₹500 पकडा. म्हणजे 3 वेळा आपल्याला कॅब करायची आहे. त्यामुळे कॅबचा खर्च झाला आपला ₹1500 प्रत्येकी संपूर्ण ट्रिपचा. आता बाकी 8 दिवस बालीतल्या बालीमध्ये कसं फिरायचं? तर ऑफकोर्स बाईक. बाईक हा सगळ्यात बेस्ट ट्रान्सपोर्ट आहे. त्याचं कारण असं की रस्ते खूप छोटे आहेत. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकत नाही आणि तिथे बाईक साधारण तुम्हाला ₹400 ते ₹500 संपूर्ण दिवसासाठी रेंटल मिळते आणि पेट्रोल तिथे फक्त ₹54 लिटर आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसाला ₹100 पेट्रोल सुद्धा पुरून उरतं. त्यामुळे बाईकचे झाले ₹500 आणि पेट्रोलचे ₹100 म्हणजे ₹600 दोघांचे. म्हणजे ₹300 प्रत्येकी एका दिवसाचा इंटरनल ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. म्हणजे 8 दिवसांची ट्रिप पकडली तर 8 ट्रिप ₹2400 ते ₹2500 तुमचा इंटरनल ट्रान्सपोर्टचा खर्च आहे आणि कॅबचे ₹1500 आणि बाईकचे ₹2500 संपूर्ण ट्रिपचा इंटरनल ट्रान्सपोर्टचा खर्च तुमचा फक्त ₹4000 मध्ये तुम्ही आरामात मॅनेज करू शकता. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स लागतं का? तर हो, ते इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट असतं. म्हणजे तुमचं इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स आणि सोबत लागतं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट. जे तुमच्या कुठल्याही स्थानिक आर-टी-ओ मधनं तुम्ही काढू शकता. 8 दिवसामध्ये तुम्हाला ते परमिट मिळू शकतं. आता हे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट काढायचे चार्जेस आहेत ₹1000 ते ₹1200 पण त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असतं. त्यामुळे 1 वर्ष तुम्ही 2-3 इंटरनॅशनल ट्रिप आरामात मारू शकता. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे पैसे आहेत, इच्छाशक्ती आहे, तरी साधी गोवा ट्रिप पण तुमची प्लॅन होत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? ग्रहांचा दोष. शनी, राहू, केतू म्हणतात, "हा साला जातोच कसा काय? याला कोकणात पण जाऊ देत नाही." मग यांना शांत करायचं असेल तर काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं. चॅनलला सबस्क्राईब करा. असा तुम्हाला योग येईल की डायरेक्ट बाली म्हणू नका, व्हिएतनाम म्हणू नका, सगळीकडे तुम्ही फिरून याल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जरा हाईप करा. आता पुढचा महत्त्वाचा मोठा खर्च आहे तो म्हणजे हॉटेल स्टे. हॉटेल स्टेचा खर्च सांगण्याआधी मला तुम्हाला एक साधारण आयटिनरी बालीची एक्सप्लेन करायची आहे. म्हणजे तुम्हाला साधारण अंदाज येईल की तुम्हाला हॉटेल कुठे बुक करायचं. एक लक्षात घ्या की बाली हे बेट आहे. इथे समुद्रकिनारे सुद्धा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेंट्रल बाली तिथे जंगल आणि धबधबे आहेत आणि छान ओल्ड हेरिटेज टेम्पल आणि स्ट्रक्चर सुद्धा आहेत. त्यामुळे तुमची ट्रिप प्लॅन करताना तुमची जर 8 दिवसाची ट्रिप असेल, तर 4-5 दिवस बीच एरिया आणि 4-5 दिवस सेंट्रल बाली म्हणजेच उबूड अशीच ट्रिप तुम्हाला प्लॅन करायची आहे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण परिपूर्ण बालीचा आनंद घेता येईल. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं ना, की अरे नाही बीच डेस्टिनेशन आहे, तर 8ही दिवस आपण बीचलाच राहूयात. तर गरज नाही. तुम्हाला जर छान अनुभव घ्यायचा असेल, तर 4 दिवस बीच, 4 दिवस उबूड असाच तुम्हाला ट्रिपचा प्लॅन करायचा आहे. आता यामधला आपला उबूडचा स्टे फिक्स आहे. म्हणजे काही झालं तरी आपण सेंट्रल बाली म्हणजे उबूडला राहणारच आहोत. तर मग उरतो बीचचा स्टे. इतके सारे समुद्रकिनारे आहेत आणि इतका मोठा समुद्रकिनारा आहे आणि प्रत्येक रीलमध्ये कुठल्यातरी वेगळ्याच समुद्रकिनाऱ्याविषयी सांगतात. तर नक्की कुठे राहायचं? कुठल्या समुद्रकिनाऱ्यावरती तुमचा उरलेला स्टे तुम्ही बुक करायचा? आता बालीतले सगळ्यात प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत कुटा, चांगू आणि सेमिनिया. पण हे इतके प्रसिद्ध आणि गजबजलेले आहेत. जसे गोव्यामधले कलंगूट, बागा, कंडोलिम कसे समुद्रकिनारे आहेत, सेम तसेच आहेत. खूप सारे बीच शॅक्स, खूप सारी रेस्टॉरंट, खूप जास्त गर्दी. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, की अजिबात इथे जाऊ नका. अजिबात फिरकू सुद्धा नका. कारण खूप छोटे-छोटे रस्ते आणि परत जर तुम्ही कुटुंबासोबत जर ट्रिप प्लॅन करत असाल, तर अजिबात सुटेबल एरिया नाहीत. कारण पब, खूप लाऊड म्युझिक आणि परत ती शांतता आपल्याला अजिबात मिळत नाही. मग कुठले समुद्रकिनारे जे तुम्ही करू शकता? मी तुम्हाला 2-3 ऑप्शन्स देतो आणि खर्च पण सांगतो. आता याच्या खालोखाल कमी गर्दी असलेला समुद्रकिनारा आहे उलुवातू. म्हणजे उलुवातू हा संपूर्ण भाग आहे. तिथे 3-4 बीच आहेत. पण उलुवातू कपल असाल किंवा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असेल,
तर छान भाग आहे. याचं कारण असं, कारण उलुवातूचे समुद्रकिनारे तुम्हाला साधारण उतरावं लागतं, थोडं चालावं लागतं, तर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरती पोहोचता. आणि परत तिथे सुद्धा खूप सारे क्लब आहे. सुंदर आहे, पण खूप सारे क्लब्स आहेत, पब्स आहेत. त्यामुळे मित्र-मैत्रिणींसाठी किंवा कपलसाठी ते छान वाटतं. पण सोबत लहान मूल असेल किंवा सीनियर सिटिझन असतील, तर थोडंसं ते कन्व्हिनियंट होणार नाही. त्यामुळे उलुवातूपेक्षा मी तुम्हाला अजून सजेस्ट करीन नुसा दुआ, जिथे आम्ही नुकतंच राहिलो. नुसा दुआ हा नव्याने झालेला भाग आहे. म्हणजे रिसॉर्ट टाउनच आहे. इथे पूर्णपणे सगळे रिसॉर्ट्सच आहेत आणि अप्रतिम बाग, सगळ्या सोयी-सुविधा आणि परत इथे सगळे कुटुंब, सगळ्या फॅमिलीज इथे ट्रिपसाठी येतात. त्यामुळे खूप निवांत आणि सेफ आणि छान एरिया आहे. आता नुसा दुआपेक्षाही तुम्हाला स्वस्त एरिया हवा असेल आणि अजून ऑफबीट लोकेशन हवं असेल, तर मी अजून तुम्हाला 2 ऑप्शन्स सांगतो. पहिला आहे नुसा दुआ नाही, तर नुसा लॅम्बेंगॉन. नुसा लॅम्बेंगॉन हे एक छोटंसं बेट आहे. बालीपासून साधारण तुम्ही पाऊण तासात बोटीनं नुसा लॅम्बेंगॉनला पोहोचता. हा सुद्धा अप्रतिम एरिया आहे. खूप निवांत समुद्रकिनारे, नंतर तिथे खूप सारे होमस्टेज सुद्धा आहेत. एकदम ऑफबीट लोकेशन हे आहे. नुसा लॅम्बेंगॉन आणि उबुड अशी तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता. आणि दुसरं अजून एक बेट आहे, ते म्हणजे नुसा पेनिडा. हे सुद्धा प्रचंड प्रसिद्ध बेट आहे. नुसा पेनिडाविषयी आपल्या आधीच्या बालीच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. नुसा पेनिडामध्ये कुठे फिरायचं, कुठल्या गोष्टी बघायच्या. नुसा पेनिडा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला बालीवरून नुसा पेनिडाला जायला साधारण पाऊण 1 तास लागतो. म्हणजे तुम्हाला बोटीतनंच तिथे जावं लागतं. आता आम्ही नुसा दुआला का राहिलो? त्याचं कारण असं, की आम्हाला जरासा छान 5 स्टार प्रॉपर्टी घ्यायची होती, की बालीत पोहोचल्यानंतर परत ते सगळ्या बॅगा घेऊन त्या बोटीत टाका आणि लहान मुलांना घेऊन तिथे परत बेटावर जा. हे आम्हाला नको होतं. जरा निवांत स्टे हवा होता. म्हणून आम्ही नुसा दुआ प्रिफर केलं. पण जर तुम्हाला जरासा फिरायची खाज असेल आणि तुम्हाला थोड्या ऑफबीट गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील, मुख्य म्हणजे स्वस्तात गोष्टी करायच्या असतील, तर नुसा लॅम्बेंगॉन आणि नुसा पेनिडा ही अप्रतिम ठिकाणं आहेत. कारण नुसा लॅम्बेंगॉनला तुम्हाला थेट बीचवरती 2 ते 3,000 रुपयामध्ये स्टे मिळू शकतो. Airbnbचे खूप सारे ऑप्शन्स इथे आहेत. त्यामुळे आपली बेसिक बालीची आयटिनरी अशीच असणार आहे, की 4-5 दिवस समुद्रकिनारा आणि 4-5 दिवस उबूड. तुम्ही नुसा दुआला राहून 1 दिवस म्हणजे वन डे ट्रिप सुद्धा नुसा पेनिडाला करू शकता. हा सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे आहे. बालीमध्ये 5 स्टार रिसॉर्ट साधारण तुम्हाला 8 ते 12,000 रुपयाच्या रेंजमध्ये आरामात मिळू शकतं. आम्ही राहिलो होतो हॉलिडे इनमध्ये. आम्हाला ते पडलं ₹8,500 दोघांसाठी. ब्रेकफास्ट पण घेतला होता म्हणून ₹10,000 दोघांसाठी एका दिवसाचे. ओके. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, की तुम्ही होमस्टे जर घेतलात, तर तो तुम्हाला अगदी 2 ते 3,000 रुपयामध्ये मिळू शकतो. बालीमध्ये व्हिला नावाचा प्रकार पण खूप भारी आहे. म्हणजे 2 किंवा 3 बीएचके व्हिला, संपूर्ण व्हिला तुम्हाला 6 ते 10,000 रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकतो. त्यामध्ये तुम्ही 6 ते 8 लोकं राहू शकता. म्हणजे तुमचा पर हेड खर्च खूप कमी येऊ शकतो. आता हे झालं बीच साइडच्या स्टेचं. उबूडमध्ये स्टे तुम्हाला अजून स्वस्तात मिळू शकतो. कारण उबूड हे छान गाव आहे. तिथे खूप सारे होमस्टेचे ऑप्शन आहेत. इव्हन हॉटेलसुद्धा म्हणजे प्रॉपर स्विमिंग पूल असणारं हॉटेल तुम्हाला रूम दोघांसाठी आरामात 3 ते 5,000 रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकते. हे मी एकदम चांगलं 3 स्टार हॉटेल सांगतोय. आणि जर तुम्ही होमस्टे घेतला, तर तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपयामध्ये आरामात रूम मिळू शकते. आम्ही उबूडमध्ये राहिलो होतो 4 स्टार रिसॉर्टमध्ये. जे आम्हाला पडलं, एक रूम ₹7,500 दोघांसाठी. म्हणजे प्रत्येकी ₹3,500. आम्ही राहिलो होतो 5 दिवस. त्यामुळे 5 दिवसांसाठी प्रत्येकी आम्हाला पडले साधारण ₹18,000. पण हेच जर तुम्ही होमस्टेमध्ये राहिलात, तर हाच खर्च तुम्ही 18,000 वरनं थेट 6 ते 8,000 रुपयांवरती आरामात आणू शकता. तर बालीमध्ये राहण्याचा 8 दिवसांचा खर्च तुम्ही छान हॉटेल जरी बुक केलंत, तरी प्रत्येकी पर हेड 1,500 ते 2,000 एका दिवसाचा. आणि जर होमस्टे घेतलात, तर हा खर्च 1,200 ते 1,000 रुपयामध्ये तुम्ही आणू शकता. त्यामुळे बालीमध्ये राहण्याचा 8 दिवसांचा खर्च तुम्ही आरामात 15,000 ते 20,000 रुपयामध्ये बसवू शकता. त्यामुळे आपल्या एकूण खर्चामध्ये हॉटेलचा खर्च 15,000 ते 20,000 प्रत्येकी संपूर्ण ट्रिपचे ॲड झालेले आहेत. आता पुढचा महत्त्वाचा खर्च म्हणजे जेवण, खाण्याचा खर्च. आता बालीमध्ये व्हेज हॉटेल आहेत का? हे मला खूप लोकांनी विचारलं. भरपूर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहेत. इंडियन रेस्टॉरंट सुद्धा गल्लोगल्ली आहेत. त्यामुळे काहीही खाण्याचे हाल नाही. पण खाण्याचा खर्च येतो किती? तर तिथे कॅफेज पण खूप इंटरेस्टिंग आहेत. जर तुम्हाला कॉन्टिनेंटल फूड आवडत असेल, इटालियन, मेक्सिकन किंवा हमस असे प्रकार जर तुम्हाला खाण्याचे आवडत असतील, एकदम यो कॅफेज तुम्हाला आवडत असतील, तर नक्की तुम्ही एक्सप्लोर करू शकता. साधारण आपल्यापेक्षाही म्हणजे गोव्यातले जे कॅफे आहेत त्याच्यापेक्षाही स्वस्त ते कॅफे आहेत. जर तुम्ही कॅफेमध्ये प्रॉपर खाल्लत, स्टार्टरपासून ते प्रॉपर ड्रिंक, कॉफी सगळं घेऊन, तर पर हेड खर्च ₹800 पर्यंत तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे आम्ही सगळे अप्रतिम कॅफेज तिथले एक्सप्लोर केले.
बाय द वे उबडूचा व्हिडिओ माझा बघा, ट्रॅव्हल व्लॉग. त्यामध्ये मी सगळे कॅफे सुद्धा दाखवलेले आहेत. इंडियन रेस्टॉरंट सुद्धा तुम्हाला खर्च जो आहे तो 500 ते 600 रुपये येऊ शकतो. आणि जर तुम्हाला ऑथेंटिक बालिनी फूड खायचं असेल तर स्ट्रीट फूड पासून सगळे ऑप्शन आहेत. आता नासी गोरांग राईस तुम्हाला माहिती असेल, प्रसिद्ध आपल्याकडे सुद्धा मिळतो, किंवा गाडो गाडो राईस, हा टिपिकल बाली राईस. एक राईस तुम्हाला आरामात पुरतो. जर तुम्ही स्ट्रीट फूड किंवा छोट्या त्यांच्या प्रॉपर लोकल रेस्टॉरंटमधनं घेतलं तर पर हेड 150 ते 200 रुपयात तुमचं जेवण होऊ शकतो. पण परत तो स्मेल तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही. खूप स्ट्रॉंग पीनट सॉस ते वापरतात. संपूर्ण खाण्याचा खर्च आपण पकडूयात एका दिवसाचे साधारण 1000 ते 1500 रुपये. त्यामुळे संपूर्ण ट्रिपचा खाण्याचा खर्च तुम्ही 10 ते 12,000 रुपयात आरामात बसवू शकता. बरं, एकच गोष्ट, ड्रिंक म्हणजे मॉकटेल किंवा कॉफी, चहा असं मी म्हणलंय बरं का. म्हणजे जर तुम्ही हे म्हणलात तर याचा खर्च म्हणजे 10-12 लाख कितीही जाऊ शकतो. आणि मी सजेस्ट करेन की शक्यतो चहाचे रेडीमिक्स पॅकेट घेऊन जा, कारण तिथे चांगला चहा मिळत नाही. खाकरा, फरसाण वगैरे, बाकरवडी वगैरे भरपूर घेऊन जा. म्हणजे मधल्यामध्ये खायला जेव्हा भूक लागते तेव्हा हॉटेलचा खर्च तुम्हाला होणार नाही. तर मी तुम्हाला म्हणलं होतं की 80,000 रुपयाच्या आतमध्ये बाली ट्रिप प्लॅन होऊ शकते. आता फ्लाइट, व्हिसा, इंटरनल ट्रान्सपोर्ट, खाणं, राहणं हे सगळं पकडून आपला खर्च 72 ते 73,000 रुपयापर्यंत आलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक खर्च ॲड होणार आहे, ते म्हणजे तिथली तिकीट्स. बालीमध्ये, स्पेशली उबूडमध्ये अप्रतिम मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं आहेत. पण त्यातली 3 तुम्ही कव्हर करायलाच पाहिजे. कुठली ते मी पुढे सांगतोच. पण 3 मंदिरं आणि 3 वॉटरफॉल्स हे तुम्ही कव्हर करायलाच पाहिजेत. प्रत्येकाचं तिकीट साधारण 200 ते 250 रुपये येईल. मंकी फॉरेस्ट नावाचा खूप सुरेख प्रकार आहे. ते संपूर्ण फॉरेस्ट तुम्ही बघायलाच पाहिजे. त्याचं पण तिकीट साधारण 500 ते 550 रुपयांच्या रेंजमध्ये आहे. ही सगळी तिकीट्स. आणि जर तुम्हाला बाली सफारी करायची असेल, प्रॉपर बाली ॲनिमल सफारी आणि ॲनिमल शोज असतात आणि वर्थ एक्सपिरियन्स आहे. म्हणजे लहान मूल असेल तर छान, पण लहान मूल जरी नसेल तरी असा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्याचं तिकीट साधारण 4,500 रुपये तुम्हाला पडेल. त्यामुळे तिकिटांचे साधारण 8 ते 9,000 रुपये आपल्याला पडणार आहेत. ते बाजूला आपल्याला काढून ठेवायचे आहेत. त्यामुळे तो खर्च पकडून संपूर्ण बाली ट्रिप तुम्ही 80,000 रुपयाच्या आतमध्ये आरामात मॅनेज करू शकता. आता बालीमध्ये फिरायचं कुठे, आयटिनरी काय असते पाहिजे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. मी म्हणलं तसं की आपल्याला 4-5 दिवस स्पेंड करायचे आहेत समुद्र किनाऱ्यावरती आणि 4-5 दिवस उबूडमध्ये. आता समुद्र किनाऱ्यावरती जर तुम्ही नुसा दुवाला राहिलात तर नुसा दुवामध्ये काय काय बघायचं त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला देतोय. तो तुम्ही व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. नुसा पेनिडाचा पण मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती कुठल्या गोष्टी कव्हर करायच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे. आता समुद्र किनाऱ्यानंतर तुम्ही जेव्हा उबूडला जाल तेव्हा उबूडमध्ये कुठल्या गोष्टी बघायच्या. उबूडच्या आजूबाजूला भरपूर धबधबे आहेत. 20 धबधबे आहेत. 3च मंदिरं आहेत जी कमीत कमी कव्हर करायलाच पाहिजेत. उबूडमधलं मेन पॅलेस आहे उबूड पॅलेस. नंतर आहे सरस्वती टेम्पल, ज्याला ते वॉटर पॅलेस सुद्धा म्हणतात. नंतर तीर्था एम्पुल नावाचं महत्त्वाचं देवस्थान किंवा मंदिर आहे, जे सुंदर आहे बालीमधलं, ते बघायलाच पाहिजे. आणि धबधब्यांमध्ये गोवा रँगरेंग नावाचा धबधबा आहे, तो कव्हर करायचा आहे. तिबुमाना वॉटरफॉल आणि तमनसारी वॉटरफॉल हे तिन्ही धबधबे तुम्ही 5 मिनिटात धबधब्यापाशी पोहोचता. सोबत सिनियर सिटीजन असतील किंवा लहान मुलं असतील तरी तुम्ही आरामात धबधबा तो कव्हर करू शकता. या व्यतिरिक्त अजून एक धबधबा आहे आणि तो म्हणजे पेगुनुनांग. मी स्पेलिंग देतो, तो सर्च करा, विचित्र नाव आहे. पण हे 4 धबधबे तुम्ही कव्हर करायलाच पाहिजेत. आता आम्ही 2च केले कारण आम्हाला जरा निवांत ट्रिप करायची होती. पण हे 4 मिनिमम तुम्ही करायलाच पाहिजे. यामध्ये अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे राईस पॅडी. राईस टेरेस हा खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही स्विंग बघितले असतील, बाली स्विंग बऱ्याच रील्समध्ये. हे राईस टेरेसमध्येच आहे. त्यामध्ये 2 राईस टेरेस आहेत. एक आहे ते म्हणजे तेगलालांग, परत स्पेलिंग दिलेलं असेल मी, तेगलालांग राईस पॅडी, जे खूप प्रसिद्ध आहे. त्याचं तिकीट आहे. खूप कमर्शियल आहे, पण छान स्पॉट आहे. आणि जर तुम्हाला फुकटात राईस पॅडी करायची असेल तर बेंजार मेशिजन राईस पॅडी हे पण खूप छान आहे. त्यामुळे ही 2 राईस टेरेस, ही 2 मंदिरं आणि हे 4 वॉटरफॉल्स हे तुम्ही कव्हर करायलाच पाहिजे. तर प्रत्येक वॉटरफॉलचं तिकीट साधारण 150 ते 200 रुपये आहे. मंदिराचं तिकीट पण साधारण 300 ते 400 रुपये आहे. हां, या सगळ्या लिस्टमध्ये मंकी फॉरेस्ट राहिलं. मंकी फॉरेस्टचं तिकीट सुद्धा 300 ते 400 रुपये आहे. त्यामुळे फक्त तिकिटांचा खर्च तुमचा 7 ते 8,000 रुपये येणार आहे. आपल्याला ते बाजूला ठेवायचं आहे. ॲनिमल सफारी संपूर्ण दिवसाचं तिकीट 4,500 रुपये आहे आणि वर्थ आहे, नक्की करायलाच पाहिजे. त्यामुळे तिकिटांचे जर 7 ते 8,000 रुपये आपण पकडले तर संपूर्ण बाली ट्रिप तुम्ही 80,000 रुपयामध्ये बजेट बाली ट्रिप आरामात प्लॅन करू शकता.
आता यामध्ये अजून एक गोष्ट ज्याचा तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 3 ते ₹4,000 जास्त खर्च करावे लागतील. ते म्हणजे बालीमधला स्पा. तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे असा स्पा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि रस्त्या-रस्त्यावर, गल्लोगल्ली असे स्पा आहेत. अत्यंत सेफ आहेत, कुटुंबासाठी एकदम सेफ आहेत. तर आपल्याकडचे 5 स्टार रिसॉर्टमधले स्पा जे आहेत, ते त्याच्यापुढे कमी पडतील, अशा लेव्हलचे आहेत. तर तिथे तुम्ही एकदा तरी किंवा मी म्हणेन दोनदा तरी फूट स्पा, फूट मसाज आणि संपूर्ण बॉडी मसाज, बालिनी मसाज तुम्ही नक्की घ्या. त्यामुळे त्याचे तुम्हाला साधारण 2 ते ₹3,000 बाजूला ठेवावे लागतील. फूट मसाज 1 तासाचे ₹800 तुम्हाला आरामात मिळू शकते. स्पासुद्धा तुम्हाला ₹1,200 ते ₹1,500 खूप लॅविश चांगला स्पा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे स्पासाठी तुम्ही 3 ते ₹4,000 नक्की खर्च करा. तर आम्हाला ते इतके आवडले, की 8 दिवसांच्या ट्रिपमध्ये आम्ही 6 वेळा स्पा घेतला. म्हणजे इतका भारी आम्हाला वाटला. तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी 3 ते ₹4,000 तुम्हाला बाजूला ठेवावे लागतील. आता मी तुम्हाला बजेट बाली ट्रिपचा खर्च सांगितला, पण तुम्ही म्हणाल, की "भाई आमच्याकडे आहेत पैसे, आम्हाला करायचे आहेत खर्च, आम्हाला एकदम 5 स्टार रिसॉर्टमध्येच राहायचंय." तर बालीमध्ये किती खर्च येऊ शकतो? आता आम्ही बऱ्यापैकी लक्झरी बाली हॉलिडे केला. हा खर्च तुम्हाला साधारण ₹1,25,000 ते ₹1,30,000 मध्ये येऊ शकतो. कारण आम्ही राहिलो होतो हॉलिडे इन रिसॉर्टमध्ये. त्याचे एका दिवसाचे होते ₹10,000. 3 दिवस आम्ही तिथे राहिलो होतो आणि उबडमध्ये आम्ही राहिलो होतो रामा फला रिसॉर्ट अँड स्पा, जे सुद्धा 4 स्टार रिसॉर्ट होतं. त्यामुळे राहण्याचे पर हेड खर्च जो आमचा आहे, तो ₹35,000 आला. जो मी तुम्हाला बजेट स्टेमध्ये 12,000 ते 15,000 तुम्ही प्लॅन करू शकता. पण तो आम्हाला ₹35,000 आला कारण आम्ही 8ही दिवस एकदम प्रॉपर चांगला रिसॉर्टमध्ये राहिलो. आणि प्लस आम्ही मसाज घेतले. दररोज आम्ही स्पा घेतला. तर स्पाचा साधारण आम्हाला खर्च आला प्रत्येकी ₹8,000. त्यामुळे स्पा आणि 5 स्टार रिसॉर्ट जर पकडलं, तर तुम्ही बाली ट्रिप 1,25,000 ते ₹1,30,000 मध्ये आरामात प्लॅन करू शकता. त्यामुळे आम्ही आयत्या वेळी फ्लाइट बुक केली. त्यामुळे ती आम्हाला पडली ₹57,000 मलेशिया एअरलाइन्सची. आम्ही सगळ्या 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये राहिलो. आम्ही सगळीकडे चांगल्या ठिकाणी कॅफेमध्ये खाल्लं आणि म्हणजे असा विचार नाही केला. म्हणजे मॉकटेल्ससुद्धा मागवले, भरपूर खाल्लं. स्पासुद्धा भरपूर घेतले. त्यामुळे आमचा संपूर्ण ट्रिपचा खर्च जो आहे, तो साधारण आम्हाला 1,28,500 इतका साधारण आला. जर तुम्ही पण असा प्रॉपर लॅविश स्टे जरी घेतलात, पण फ्लाइटमध्ये वाचवलेत, तर हाच खर्च तुम्हाला 1,10,000 ते ₹1,20,000 मध्ये येऊ शकतो. 8ही दिवस तुम्ही 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये राहू शकता. गेल्या 6 महिन्यामध्ये मी व्हिएतनाम आणि बाली हे दोन्ही देश केले. त्यामुळे बरेच लोकं मला असं सुद्धा विचारतायत, की आमची पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे, तर आम्ही आधी व्हिएतनामला जावं का बालीला जावं? किंवा ट्रिप प्लॅन करताना व्हिएतनाम करावं का बाली ट्रिप प्लॅन करावी? तर आता बाली आणि व्हिएतनाम या दोन्ही ट्रिपच्या कंपॅरिझनचा व्हिडिओ मी करू शकतो. त्यामुळे तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं होईल, की कुठली ट्रिप आधी प्लॅन करायची, बाली की व्हिएतनाम? असा व्हिडिओ मी घेऊन येऊ का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच आपण फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ दर बुधवारी घेऊन येत असतो आणि आपला हक्काचा ट्रॅव्हल गाईड दर रविवारी येत असतो. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवू नका. बालीचे प्रॉपर व्लॉग केलेत, ते बघायचे राहिले असेल तर ते सुद्धा नक्की बघा. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.